आमची आई, आमची भीमाई जिनं या देशाला, जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले, त्या मातोश्रीचं स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं यासाठी अनेक वर्ष काम चालू आहे। पण या स्मारकाबाबतीत उदासीनता तयार दिसते, कुणीही याकडे लक्ष देत नाही, शासन योग्य पद्धतीने पैसा पुरवत नाही आणि शासन तिथं अवॉर्ड करून संबंधित आजूबाजूच्या जागा ताब्यात घेत नाही, निव्वळ स्मारक बसत नाही, स्मारक होत नाही, एवढं एक कारण पुढं करून हे सातत्याने ढकलण्याचं काम चाललेलं आहे। खरं तर या स्मारकामुळे सातारा जिल्ह्याची शान वाढणार आहे, छत्रपतींच्या राजधानीला एक दर्जा वेगळा दर्जा प्राप्त होणार आहे। ज्या जिजाऊनं छत्रपतींना जन्म दिला आणि स्वराज्य जन्माला आलं, तसंच भीमाईनं बाबासाहेबांना जन्म दिला आणि जगामधला तमाम जग हे बुद्धाच्या विचाराखाली बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक झालेलं आहे। तिसरा प्रश्न आहे, ज्या शाळेमध्ये बाबासाहेबांनी प्रवेश केला आणि नॉलेज ऑफ सिम्बॉल नावाची जगातील सर्वात श्रेष्ठ पदवी आपल्याजवळ पदरात पाडून घेतली, त्या शाळेत पहिलं पाऊल, त्या शाळेतलं पहिलं पाऊल बाबासाहेबांचं इथे प्रतापसिंह हायस्कूल आहे। प्रतापसिंह हायस्कूलच ना, प्रतापसिंह हायस्कूल आहे आणि इथं बाबासाहेबांनी पहिलं पाऊल टाकलं आणि शिक्षणाचा पेन आपल्या हातात धरला, ती शाळा आहे। त्या शाळेला सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जा द्यावा। त्याचबरोबर आपल्याला तिसरी मागणी आहे की ज्या घरात बाबासाहेब राहिले, जेव्हा आमले बंगला आज सर्वच चर्चेत आहे, त्या आमले बंगल्याचे पैसे आलेत एवढंच सांगितलं जातं, अवॉर्ड झाला एवढंच सांगितलं जातं, पण त्याच्या पुढची प्रक्रिया मात्र राबवत नाही। जर आपण दिलेला अवॉर्ड संबंधिताला कमी पडत असेल तर सरकारकडची तरतूद आहे, पण गेल्या 10 वर्ष ती तरतूद होत नाही। अनेक आंदोलन झालेत, अनेक नेते आमचे त्यात आलेत, पण कुठल्याही प्रकारे सरकारनं त्याच्याबाबत आपलं योग्य विचार दाखवला नाही किंवा त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठलाही तयार झाला नाही। तर ते सुद्धा स्मारक ताब्यात घेण्यावं हा महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही उद्याचं आंदोलन केले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।